मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कालपासूनच मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच केलेली आहे। मुंबईला निघण्यासाठी जरांगेंनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली आहे। शिवरायांचा पुतळा आणि बाप्पाची मूर्ती घेऊन जरांगे मुंबईकडे रवाना झाले। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार केलेला आहे आणि अंतरवाली सराटीवरनं मुंबईच्या दिशेला आता ते रवाना होत आहे। आपण दृश्यात बघू शकतो प्रचंड मोठ्या संख्येनं लोक त्यांना सोडायला आलेले आहेत। अंतरवाली सराटी सोडून जवळपास 1.5 तास झाला, मात्र फक्त 5 किलोमीटर किंवा त्याही पेक्षा कमी आतापर्यंत हा सगळा ताफा प्रवास करू शकला आहे। इतका मोठा रिस्पॉन्स, इतका मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय। प्रत्येक जण मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैच्या घोषणा देत आहे। गाडीवर अशा पद्धतीने फुलांचा वर्षाव सुरू आहे। पाटील, मोठा प्रतिसाद मिळतोय। 1.5 तास झाला सराटी सोडून, 2-4 किलोमीटर आलो असेल? नाही, 2.25 किलोमीटर, 2.25 किलोमीटर आलो आपण, कारण या शिवारच अंतरवाली आणखीन पण एक सांगतो का दादा, मन भरून आलं, आनंदी झालो मी। लढणार तर मरूच तरी, अशी जात होणे नाही। आणि ज्या जातीत जन्म घेतला ना, लय गर्व वाटतो मला, आज लय स्वाभिमान वाटतो ह्या मराठा जातीचा। एकच हाक दिली मी फक्त, निर्णायक टप्प्यावर आंदोलन, एक घरी झोपू नका। लेकरा बाळाचं पिढ्यांना परच वाटळून 4-4, 5-5, 8-8 दिवस कामं बुडाले तरी चालते। एका हाकेवरती शेतातले कामच फेकून दिले लोकांनी, नोकऱ्या बाजूला सोडल्या, व्यवसाय बाजूला सोडले आणि सगळे मुंबईकडे निघाले। शेवटी लोकांना कळायला लागलं फडणवीस साहेब अन्याय करतात कसं, हे लोकांच्या लक्षात आलं। म्हणजे त्यांनी कोर्टात गेले, त्यांचे महाधिवक्ता सरकारी वकील उभा केले, आमच्या परवानग्या रद्द करून घेतल्या। त्याच्या अगोदर म्हणले पोलिस बघून घेते, म्हणजे धमक्या। मराठ्यांनी त्यांना निवडून दिले, इतक्या लवकर ते मराठ्यावर उलटत आहे ना, असं मराठ्याला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं। आणि काय एजंट सागर बघा ना पाटील, म्हणजे प्रेम बघा लोकांचं, हे बघा, हे मोबाईल्स बघा की काय, फक्त लोकांना फोटो काढायचे या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत। पुढे किती जाम झालंय, माग ही नॅशनल हायवे या गतीने कधी पोहोचणार आपण? पण समाजाने घरी नाही झोपलो, मर्दानिकीचं दाखिली ना, घरी नाही झोपलो भेकाडासारखं, कोणत्या नेत्याला नाही बेलो, हे मराठ्यांनी सिद्ध केलं। कोणत्या राजकीय पक्षाचं बघितलं नाही, पद बघितले नाही, सत्ता हे बघितली नाही, विरोधात हे बघितलं नाही, सगळे बाहेर पडले ना, सगळ्यांना जुगारून, कारण त्यांच्या लक्षात आलं जात आणि लेकरं मोठे होणार आहेत। आज पाटील दंड थोपटताना, मिशी पिळताना सुद्धा दिसत आहेत आमचे, काय सरकारला आव्हान? माझ्या जातीचा मला गर्व वाटला, मला माझ्या जातीचा गर्व वाटला। अशी जात खरंच होणे नाही। माझ्या जातीनं कॉलर टाईट करावं असं वागले, मिश्या टाईट पिळावं असं काम केलंय, असं तसं लेचं पेचं नाही हो। मग कारण छाती ठोकतो कधी माणूस, समाजाने सगळ्या इच्छा पुऱ्या केल्यावर समाज मोजीनाच कशालाच, कामाला नाही कशाला नाही, म्हणजे काय नुकसान व्हायचं, चला मुंबईला, घरी काय झोपा। कारण मी लेकरांसाठी झटतो, मराठीत त्यांच्या लेकरा बाळासाठी काबाड कष्ट करून कमरमोड हो आमच्या आईबापांचे। पोरगा अधिकारी व्हायना, पोरगी व्हायना, मी स्वप्न बघतोय सुखाने समाधानाने पोरं बाळ लेकरा बाळ मराठ्यांच्या राहावात म्हणून मी बघतो स्वप्न। मी त्यांच्या लेकरासाठी लढतो, ते कसं काय घरी झोपते, ते म्हणते काम जाऊन द्या खड्ड्यात। आधी ही लढाई जिंकू, नेता 5 वर्षाचा आहे, आरक्षण पिढ्यांना पारचं आहे। पाटील, आता अखेरची लढाई आहे। तुम्ही सकाळी म्हणत होते, डोळ्यात पाणी आलं होतं, मरेल परत येईल पण जिंकल्याशिवाय परत येणार। देवेंद्र फडणवीसनी काय गोळ्या घालायचे ते मला घालावं, मग जाती दय त्याने गोळ्या घालून मारून टाक। आम्ही गोळ्या घ्यायला तयार आहेत, पण शांततेच्या पुढे जायला तयार नाहीत। आम्ही शांतताच ठेवणार, कायद्याचे सगळे नियमच पाळणार। तुला काय गोळ्या घालायच्यात घाल, आम्ही हिंदू असून आमच्या गणपती बाप्पाला आम्ही कसं अडचण आणू? आमचा सण आहे, आम्ही 3दा 4दा पाय पडतो मंदिरात सकाळ संध्याकाळ। असं म्हणणं आहे न्यायालयाने सांगितलंय की आंदोलन करायचं, तुम्ही गेले, तुमचे लोक पाठवले तुम्ही, काल सगळं उघड झालं। आता सरकारी वकील महाधिवक्ता पाठवला तुम्ही तिथं, आणि एक नवीन कायदा तयार केलाय कालची काल।
आणि लगेच तोच ऍक्टिव्ह केला. आंदोलन दडपण्यासाठी फक्त आम्ही सगळे आणि मग आम्ही सगळीकडं रितसर निवेदन दिलेत परवानगीची. तेवढीच राहिली एक. आता ते कायदाच नाही कुठं मागव. ते ऑफिस सुद्धा सापडणार. रात्र गेली आमच्या वकील बांधवाची तिथल्या मराठा मावळ्यांची मुंबईतल्या रात्र सापडायला कुठंच मिळाला लागा ना. का बरं टायमावर आम्ही निघा टायमाला केलंय म्हणून मराठी त्यांना नाराजी पसरली त्यांच्यात. आणि डोळ्यात पाणी याच्यासाठी आलं की माझं गाव आंतरवाली सोडतोय आणि माय मावल्या आल्या सगळ्या आणि त्यांनी औक्षण केलं. त्यावेळेस त्यांनी केलेलं प्रेम, त्यांनी केलेली माया आठवली. मी आंतरवाली गावकऱ्यांना मनपूर्वक हात जोडून सांगतो, एखाद्या अर्धी चूक माझ्याकडून झाली असेल, एखाद्या अर्धी तुमच्याकडून झाली असेल. आपण जातीला लय दिलंय, विसरून जा. माझ्याकडूनही काही चूक झाली असेल, काही तुमच्याकडून झाली असेल, विसरून जा. पण तुम्ही लय माया लावली मला, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. लेकरा इतकी माया लावली त्यांनी मला. आणि आज ते गाव आणि घर सोडताना, गाव सोडताना, ते शिवार सोडताना वाईट वाटलं. कारण कधी परत येईन का नाही पुन्हा गावात. देवेंद्र फडणवीस तिकडे गोळ्या घालून मारून टाकेन. त्यामुळं ते त्यांनी लावलेली माया, प्रेम की माझं आठवणीत आलं म्हणून ते डोळ्याला पाणी आलं मला. एक फडणवीस तुमचा विरोध करताय असं आपण म्हणूया, तुम्ही आरोप करताय. अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, इतर मराठा नेते आहेत, कोणीच काही बोलेना. हे बघा, बोलू तर दिलं पाहिजे, काम तर करून दिलं पाहिजे. तोंड बंद आहे. भाजपांचे आमदार मंत्र्यांची तीच परिस्थिती. फडणवीस हमेशा मनमानी चांगली नाही ती. कारण याचा डाग मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबाला लागणार. यांनी उचललेल्या पावलाच. आम्हाला आता गोळ्या घालायच्या तर घाला. लोकशाही मार्ग मी सोडत नाही, कायदा सोडत नाही. त्यांनी दिलेले नियमाला सगळं पालन करून आझाद मैदानला मी 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आमरण आझाद मैदान कन्फर्म आहे. हो, काही झालं तरी तेच आरक्षित केले माननीय न्यायालयाने, न्यायदेवतेनं. शांततेत कायद्याचे सगळे नियम पाळून तिथंच करायचं. बाकीचे मैदान आरक्षित नाहीये, मी तिथं करतोय. नियम पाळतो आम्ही तुमचे. आणखी नाही घुसू दिलं तर काय करणार आपण मग? असं होणारच नाही ना. न्यायदेवता आमचंही म्हणणं ऐकून घे, आम्हालाही न्याय दे. आम्ही काय चुकीचं करायला? कारण नाही घुसू दिलं तर नियम तोडला, कायदा तोडला म्हणून कारवाई होऊ शकते. ती जागा आरक्षित आहे, तिथं शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. अच्छा पाटील, तुम्हाला फोनही आला होता काही मंत्र्यांचा, आज तुम्हाला भेटणार आहे असं कळतंय. काय समजूनची भूमिका? हा, पोरांकडे फोन आलता विखे साहेबाचा. मुख्यमंत्र्यांनी पाठवलं वाटतं त्यांचं मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ शिवनेरीला भेटणार आहे असं कळतंय मला. काय अडचण नाही, भेटायला काय अडचण आहे. त्यातून मार्ग निघेल का? नाही, चर्चा मला नाही. चर्चेला कदारलेलो आहे मी. लेखी आश्वासन सुद्धा नको. डायरेक्ट JR काढणे आणि अंमलबजावणी करणे. कोणीही आलं तरी चर्चा होईल पण माघार नाही. नाही, माघारी संबंध संपला. आता ती विषय 2 वर्ष माघारच घेतो. आता आरपार निर्णायक टप्पा जिंकूनच माघारी यायचं. एक तर विजय घेणार, नाही तर सगळा मराठा 707 कोटी मुंबईत घुसणार. हे आहेत जरांगे पाटील. शासनानं त्यांना चर्चेसाठी फोन सुद्धा केला आहे, मात्र चर्चा करून आता उपयोग नाही. मंत्र्यांना यायचं ते येऊ द्या, पण मी माघार घेणार नाही. आझाद मैदानावर जाणार, आंदोलन करणार आणि निर्णायक लढाईत आता आरक्षण मिळवूनच परत येणार असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, आंतरवाली सराटी, जालना.